आत्मा म्हणजे मी, आणि त्या मीला जाणून घेण्याचा तो प्रवास आहे. मन तुमचं शांत करा, ते स्थिर करा, त्याला नियम घाला आणि आयुष्याला नियम घाला. कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी साधन जे आहे ते अन्नावर चालतं, पण ह्या साधनाला चालवणारा ते जे आत्मा आहे ते ऊर्जेवर चालतं, चैतन्यावर चालतं. आताचं तारुण्य, त्यांची जी ऊर्जा आहे ती जर तुम्ही व्यवस्थित सीमित केली तर ते संपूर्ण देशाचं नंदनवन करू शकता. नमस्कार. परळ डिजिटल दिवाळी अंक 2023 मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. रसिक हो, यावेळेस आम्ही परळ दिवाळी अंकासाठी विषय घेतलाय तो आहे संस्कृती. संस्कृतीचे वेगवेगळे पैलू आहेत, आयाम आहेत, ज्यामध्ये ग्रामीण संस्कृती आहे, ज्यात शेती त्याबरोबरच ग्रामीण जीवन याचा आपण वेध घेणार आहोत. तसंच दुसरा विषय आहे तो म्हणजे लोकसंस्कृती. यामध्ये लोककला, लोकनाट्य, लोकसाहित्य याचा आपण अभ्यास करणार आहोत. तसंच आज आपण चर्चेला जमलो आहोत तो संस्कृतीचा एक वेगळा आयाम घेऊ. त्याचं नाव आहे अध्यात्म संस्कृती. असं म्हणायला हरकत नाही की भारतीय संस्कृतीचा पाया हाच खरं अध्यात्म संस्कृती आहे. जगाला अध्यात्माची ओळख करून दिली ती आपल्या भारतानं. या विषयावरती बोलण्यासाठी दोन तज्ज्ञ आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं सर्वप्रथम आपण स्वागत करूया. नॅचरोपॅथी तज्ज्ञ श्री योगेश चांदोरकर आणि सौ अमृता चांदोरकर यांचं मनापासून स्वागत. मॅडम, आपण पहिले आपल्याकडे प्रश्नाला येते, नंतर सरांकडे वळतेच. अध्यात्म संस्कृती हा विषय जेव्हा आपण घेतलेला आहे आज, यामध्ये तुमच्यापेक्षा मार्गदर्शन करू शकतील असे तज्ज्ञ मला दिसत नाही, तितकं तुमचं याच्यामध्ये काम आहे. तर अध्यात्म संस्कृती म्हटल्यावर पहिला विचार मनात काय येतो, याचा प्रवास कसा सुरू झाला आणि त्याच्याविषयी सुरुवात करताना तुम्ही आम्हाला काय सांगाल? जरूर. सर्वप्रथम तर धन्यवाद, तुम्ही जे काही म्हणालात. अनुभवातनं काही गोष्टी शिकलोय आणि जे शिकलोय ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे जेवढं शिकलंय त्याबद्दलच बोलतोय. अध्यात्म हा जो विषय आहे ना, हा खूप गूढ वाटतो लोकांना. बरोबर. आणि असं वाटतं की हे काहीतरी म्हातारपणी करण्याची गोष्ट आहे. पण जर तुम्ही त्या शब्दाची उकल केली तर तो सगळ्या त्या आत्म म्हणजे स्वतःला जाणून घेण्याचा प्रवास आहे. त्याला जेव्हा आपण आत्मा म्हणतो तेव्हा एक गूढत्व निर्माण होतं. बरोबर. पण त्याला तुम्ही आत्म म्हणा ना. अगदी छान. आत्म म्हणाला म्हणजे आत्म म्हणजे मी. बरोबर. आणि त्या मीला जाणून घेण्याचा तो प्रवास आहे. त्याच्यामुळे तो म्हातारपणी करण्याची गोष्ट नाहीये. अच्छा. आम्ही जेव्हा या क्षेत्रात आलो, ऊर्जा उपचार या क्षेत्रामध्ये काम करायला लागलो आणि आम्हाला उलगडायला लागलं की आपल्या प्राचीन संस्कृतीने, शास्त्राने जे जे काही सांगितलंय ते सगळं या ऊर्जेशी, या चैतन्याशी निगडीत आहे. वा. कारण त्या चैतन्याचं स्थूल रूप म्हणजे तुमचा देह आहे. बरोबर. हा देह म्हणजे तुम्ही नाही आहात. बरोबर. हा देह हे साधन आहे. अगदी बरोबर. हे हात म्हणजे मी नाहीये ना, पाय म्हणजे मी नाहीये. हे हात कुणीतरी चालवतं, त्याला कमांड कुठून तरी येते. ते आतलं तत्व, ज्याला आपण ते तत्व म्हणू शकतो, ते आत्मा आहे. बरोबर. आणि जोपर्यंत तुम्ही त्या आत्माला जाणत नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. वा. आणि अध्यात्म हे त्या आत्माला जाणणं आहे. वा वा. अध्यात्म म्हणजे त्या आत्मकडे जाण्याचा प्रवास आहे. पूर्वीच्या काळी ज्या वेळेला हे अध्यात्म किंवा योगशास्त्र हे प्रचलित होतं, बरोबर, प्रत्येक माणूस ते जगत होता, तेव्हा साधारणपणे मुंज झाली मुलाची की आपण त्याला गुरुगृही शिक्षणाला पाठवत होतो. आता आपण शाळेत जातो 3 वर्षाचा 5 वर्षाचा झाल्यावरती, तेव्हा 8 वर्षाचा झाला की तो गुरुगृही जात होता. तिथे योगशास्त्र सुरू होत होतं. म्हणजेच काय तर मनाचा निग्रह आणि ज्ञानाची उपासना या दोन्ही गोष्टी त्याला गुरु शिकवत होते. बरोबर. त्याच्यामुळे त्याचं मन शांत होत होतं. तुमचं मन जोपर्यंत शांत होत नाही ना तोपर्यंत तुम्ही त्या आत्मपर्यंत पोहोचूच शकत नाही. बरोबर. या काळामध्ये 8व्या वर्षापासून हा संस्कार सुरू होत होता. त्यामुळे त्याचं शिक्षण साधारणपणे 18, 20, 22 वर्षापर्यंत पूर्ण होत होतं. म्हणजेच यम नियम ह्या ज्या 8 पायऱ्या आहेत पतंजली ऋषींनी सांगितलेल्या, अष्टांग योग असं म्हटलेलं आहे, तो पूर्ण करून तो विद्यार्थी आपल्या स्वगृही परत येत होता. आणि जे काही त्यांनी ज्ञान घेतलंय ते वापरून आता अर्थार्जनाला सुरुवात करायची आणि कुटुंब सुरू करायचं. बरोबर. अशी ती प्रथा होती त्यावेळेला. हे प्रत्येक जण करत होता.
त्याच्यामुळे त्या काळामध्ये त्या लोकांची मन शांत होती, हा. ते स्थिर होते. त्यामुळे आधी आणि व्याधी यांचा त्यांना अजिबातच त्रास नव्हता. आता सध्याच्या काळामध्ये योगशास्त्र म्हणजे फक्त योगा, आसनं आणि प्राणायाम म्हणजे योगा हा एक गैरसमज प्रचलित झालेला आहे. बरोबर. योगशास्त्राची सुरुवात यमापासून होते. मन तुमचं शांत करा, ते स्थिर करा, त्याला नियम घाला आणि आयुष्याला नियम घाला. म्हणजे मग हे ताण तणाव आणि त्याच्यामुळे ह्या काही आता व्याधी निर्माण होत आहे त्या होणारच नाहीत. मन शांत होईल. त्याच्यामुळे सध्याच्या काळामध्ये ह्याची अत्यंत गरज आहे. वा, म्हणजे तुम्ही बोलता बोलताच माझ्या मनात अनेक प्रश्नांनी काय म्हणता येईल जाग घेतले किंवा उभारी घेतली की जे तुम्हाला विचारायला मी उत्सुक आहे. हा जो तुम्ही विषय म्हटलात की त्या काळात आपलं आयुष्य इतकं नियमबद्ध होतं, चांगल्या अर्थी साचेबद्ध होतं की त्याला एक नियम होता की कोणत्या वयाला काय केलं पाहिजे. पण आताच आपण सगळं बघतोय की सगळी आपली संस्कृतीच वेगवेगळ्या पातळीवर डामाडोल झालेली आहे. डामाडोल होण्याचं कारण असं की ही जी माध्यमं आहेत ही माध्यमं पूर्वीच्या काळी तुम्ही विचार केला तर टीव्ही होता, फक्त दूरदर्शन होतं. आता काय झालंय, चॅनल्स खूप आले, त्याच्यामुळे तिथे दिसणाऱ्या गोष्टी खूप आहेत. तसं इंटरनेट म्हणाल तर तुम्ही एका क्लिकवर तुम्ही जगात कुठेही पोहोचू शकता. आणि जे काही तुम्हाला नवीन दिसतं, मुळातच माणूस शिकतो कसा, लहान मुलाला आपण शिकवतो. काय शिकवतो आपण? प्रेशर कुकर दाखवतो आणि त्याला म्हणतो हा बघ प्रेशर कुकर. टीव्ही दाखवतो, हा बघ टीव्ही, ही आई, हे बाबा, हे घर आपलं. म्हणजेच काय शिकवतो आपण? बघून शिक. बरोबर. तुला जे काही नवीन वाटते ते शिकायचा प्रयत्न कर, ते अंगीकारायचा प्रयत्न कर. हे आपण लहानपणापासून आपल्यावर झालेला संस्कार आहे. त्याच्यामुळे जेव्हा आपल्याला नवीन काहीतरी गोष्ट दिसते आणि ती आकर्षित करते, आपण ते अंगीकाराचा प्रयत्न करत गेलो गेली 50-55 वर्ष. त्यामुळे आपण आपल्या संस्कृतीपासून फारकत घेतली, लांब येत गेलो आणि वस्तुनिष्ठ होत गेलो. परंतु भारतीय संस्कृती ही भावभावनांवर आधारित आहे, म्हणजेच आत्मनिष्ठ आहे. कोविडच्या काळात आपण बघितलं की माणूस माणसाला पारखा झाला होता, तेव्हा सगळ्यांना मानसिक त्रास होत होता. त्याच्यानंतर मानसिक त्रास होणारे अनेक पेशंट निर्माण झाले. का निर्माण झाले? कारण आपण मूळ भावभावनांवर आधारित आहोत. एक वेळ अन्न नाही मिळालं तरी चालतं आपल्याला, पण आपल्याला गप्पा मारायला बोलायला माणूस लागतो. आणि हीच फारकत आहे. परकीय संस्कृतीमध्ये त्यांना माणसांची गरज नाही, ते व्यापारनिष्ठ आहे. त्यामुळे ते वस्तुनिष्ठ आहे आणि तो वस्तुनिष्ठ असण्याचा संस्कार त्यांनी आपल्याला दाखवला, आपल्याला त्या संस्काराने आकर्षित केलं आणि आपण तिकडे ओढले गेलो. त्यामुळे सध्या आपली परिस्थिती झाली धोबी का कुत्ता, ना या काय ना वा का. मी तिकडे आकर्षित झालो आणि मी हे सोडून दिलंय. हे माझं आहे, हे माझ्या रक्तातलं आहे, पण मी हे सोडून दिले. त्यामुळे मला ह्याची काहीच माहिती नाही आणि हे परकच आहे, मला ते आत्मसात करताच नाही आलेलं. खरोखरीच तुम्ही खूप महत्वाच्या मुद्द्यापर्यंत आणलेलं आहे की स्वतःला आरसा दाखवण्याचा हा क्षण आहे खरं तर, की आपण आपल्या संस्कृतीपासून दूर आलोय. पण मला आता असं वाटतं ज्या एका स्तरावरती किंवा ज्या पातळीवरती आता आपण स्थिरावलेलो आहोत, असं आपण म्हणू क्षणभर की पूर्ण ना आपण तिकडचे, पूर्ण ना इकडचे, पण येणाऱ्या पिढीला पुन्हा आपल्या या रूपाकडे वळवण्यासाठी, या आत्मनिष्ठ भूमिकेपर्यंत आणण्यासाठी काय करायला हवं असं आपल्याला वाटतं? आता इथे प्रत्येकाला काय हवंय? फायदा हवाय. तुम्ही जे काही सांगताय त्यातनं मला काय मिळणार आणि मला जर काही मिळणार असेल तर मी ते करणार. बरोबर. आता आपल्याला या पिढीला ते दाखवायला हवं की यातनं काय मिळतं. अच्छा. एक लक्षात घ्या, कुणीही का नाकारतं एखादी गोष्ट, त्याच्या सत्सद विवेकाला ती पटत नाही, त्याला त्याच्या मागचा अर्थ कळत नाही. मग आजची पिढी ते नाकारते, याला कारणीभूत मागचीच पिढी आहे ना, आपणच आहोत ना. त्यांच्या प्रश्नांना आपण उत्तर देऊ शकलेलो नाही आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं की आम्हाला हे पटत नाही, का करायचं तू सांग. आई वडील ते सांगू नाही शकले की हे का करायचं. आम्हाला आमच्या मागच्या पिढीने सांगितलेलं आम्ही ते करतोय आणि म्हणून तुम्ही ते करा. नाही करण्याचा अस्वीकार होतो. अगदी अस्वीकार म्हणण्यापेक्षा त्यात माझा फायदा काय, माझा शारीरिक दृष्ट्या मानसिक दृष्ट्या काय फायदा होणार आहे, मी करतो, करायला मला काहीच प्रॉब्लेम नाही. आता ही जर नवीन पिढी बघितली तुम्ही, तारुण्य ज्याला म्हणतो आपण, ते बेभान तारुण्य असं म्हणतो आपण. ते काय वाटेल ते करायला तयार असतात आणि ते करतातही. त्यांना काही अपघात होतात, काही होतं, काही होतं. बरं, हे त्यांना कळत नाहीये का? पण ते रिस्क घ्यायला, तो त्रास घ्यायला ते तयार आहे. म्हणजे ते काहीही करायला तयार आहे. मग हा काहीहीपणा आपण जर योग्य ठिकाणी वळवला तर आपली उन्नती किती होऊ शकते. आपण म्हणतो चॅनलाइज करणं. ही एनर्जी जी आहे, नवीन पिढीची प्रचंड असलेली ऊर्जा, ती योग्य पद्धतीने चॅनलाइज करणं. आपण व्यवहारात ऊर्जा ही चॅनलाइज करूनच वापरतो, पण आपण विसरतोय.
बरोबर आपल्याला सध्या काय झालंय, आपल्याला ताबडतोब गोष्टी हव्या, पण बरोबर त्या ताबडतोब कधीच मिळत नाही. हम्म. साधं उदाहरण सांगतो मी, पावसाळ्यात वीज पडते, होय पडल्यावरती काय होतं, जिथे पडते ते बेचिराग करून टाकते. अगदी परंतु तीच जर तुम्ही सीमित स्वरूपात आणली, ती प्रत्येकाच्या घरात सीमित स्वरूपात आहेच. हम्म. प्रत्येकाच्या घरात तारा लावलेल्या आहेत, दिवे आहेत, फ्रीज आहे, सगळं आहे, आणि ती सीमित स्वरूपात आल्यामुळे तुमचं घर ती प्रकाशित करते. पण तीच जेव्हा असीमित असते बरोबर तेव्हा ती सगळं बेचिराग करते. बरोबर म्हणजे हे आत्ताचं तारुण्य, त्यांची जी ऊर्जा आहे ती जर तुम्ही व्यवस्थित सीमित केली तर ते संपूर्ण देशाचं नंदनवन करू शकता. वा वा. म्हणजे सगळा देश त्यांचं आयुष्य हे प्रकाशमान होऊ शकतं, आणि जर ती अशी हाताबाहेर गेली तर ती सगळं बेचिराग करू शकते. जे आता होतंय, बरोबर. म्हणजे जसं मगाशी आपला विषय झाला की तारुण्य हे बेभान असतं, हा. तर त्यातनंच प्रोडक्टिव्ह गोष्टी, चांगल्या गोष्टी पण त्यातूनच निर्माण होतात. त्यातनंच निर्माण होतात. प्रत्येकाची ती एनर्जी चॅनलाइज करणं, आणि त्यासाठी ह्या अध्यात्माचा उपयोग काय, हा हे केल्याने तुम्हाला त्याचा फायदा काय होतो, उपयोग काय होतो, लाभ काय आहे, बरोबर हे जर आपण सांगू शकलो तर ह्याचा स्वीकार निश्चितपणे होईल. होय होय विवेक नावाची जी गोष्ट आहे, सत्सद विवेक म्हणतो आपण, जर आपण लहानपणापासून तो विवेक त्यांच्यामध्ये जागृत केला जागृत केला. तर काय योग्य आणि काय अयोग्य आहे हा. हे जर त्यांना समजलं तर कितीही समोर येऊ देत ना आकर्षण, खरंच आहे. त्यांना ते कळेल की हे योग्य नाही आहे. आणि त्यातनं मी काय निवडायचं आणि किती निवडायचं. सगळ्यात महत्वाचं ज्याच्यावरून आपली चर्चा सुरू झाली, याचा मला फायदा काय, अगदी खरं. तो फायदा तोटा त्या बेभान स्वरूपात त्याला विचार करता आला तर तो मूर्खासारखा वागणारच नाही. खरं की हे मी केलं, मी जोरात गाडी चालवली, तर मला फायदा काय, किंवा गाडीला फायदा काय, मी 2 तासाच्या ऐवजी 1 तासात पोहोचलो तर असं काय मिळणार आहे मला, खरं तर काहीच नाही मिळणार. मग त्यावेळेला काय, तर त्यावेळेला माझं ब्लड प्रेशर हाय असणार आहे, कारण मी खूप जोरात आहे, खड्डे कळणार नाही, ब्रेक जोरात लावायला लागेल, म्हणजे गाडीला त्रास होईल, गाडीचं वेअर अँड टिअर वाढेल, माझं वेअर अँड टिअर वाढेल, मग हे करण्याची गरज आहे का. हा विचार त्याने त्या वयात केला तर तो बेभान गाडी चालवणारच नाही. वा वा खरं. सो मी जे मागाशी म्हटलं की 8व्या वर्षापासून पूर्वी हा संस्कार त्याच्यावरती होत होता, हम्म. त्याच्यामुळे तो बेभानपणा त्या काळामध्ये ते प्रोडक्टिव्हिटीसाठी वापरत होते. तुझं ज्ञान कुठे आहे, तुझी चाह कुठे आहे, तुला काय कळतंय जास्त, तुला काय आवडतंय, हम्म. तिकडे मी तुला घेऊन जातो, तिथे तुझा बेभानपणा दाखव, हा. आणि तिथे ह्या सगळ्या ऊर्जेचा वापर एक्स्ट्रीम करण्यासाठी कर. बरोबर. त्यामुळे तिथला प्रत्येक माणूस त्या काळातला हा सर्वश्रेष्ठ होता त्याच्या गुणामध्ये, हम्म. आणि म्हणून आपल्या देशातनं सोन्याचा धूर निघत होता. वा. पुन्हा खरं तर तिथे येण्यासाठी जसं आता आपण आरसा दाखवला, पण या आरशाला स्वच्छ करण्यासाठीचे मार्ग काय आहेत तिथे आता थोडंसं वळूया. आपण आता बोलता बोलता ऊर्जा या शब्दाचा उल्लेख केला, आणि ऊर्जा या शब्दावरती तुम्हा दोघांचं कार्य खूप मोठं आहे हे मला कळतंय. तर ऊर्जा या शक्तीविषयी जसं आपण चॅनलाइज करणं म्हटलं, तर ऊर्जा या तत्वाविषयी तुम्ही काय सांगाल. आता जेव्हा आपण ऊर्जा म्हणतो किंवा चैतन्य म्हणतो, तर चैतन्य हे सर्वत्र आहे. हा. जर आपल्याकडे देव ही कन्सेप्ट आपण बघितली तर हेच सांगितलं की देव कुठे आहे, तर देव सर्वत्र आहे. सर्वत्र. तो कणाकणात आहे, तो चराचरात आहे, तो तुमच्या आतही आहे वा. आणि तो बाहेरही आहे. बरोबर. मग मला सांगा देव म्हणजे काय. वा. हा. म्हणजे देव म्हणजे चैतन्यच आहे, चैतन्य आहे. तोच तुमच्या आत बाहेर आहे. तुम्ही सतत इनहेल करताय, श्वासाने घेताय त्याला आतमध्ये, बरोबर. हा, आणि तोच तुम्हाला चालना देतो. बरोबर. आता ही ऊर्जा ज्या वेळेला योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणामध्ये शरीराला मिळते तेव्हा तुमचं शरीर हे निरोगी असतं. अगदी. पण जेव्हा काही कारणाने ती ऊर्जा कमी पडायला लागते किंवा अतिरिक्तता होते हम्म. त्या वेळेला दोष निर्माण होतात. हा. मग ती चॅनलाइज करायची कशी, त्यासाठी पुन्हा एकदा मी परत प्राचीन शास्त्राकडे जाईन की जे आपण बोलतो योगशास्त्र, आज संपूर्ण जगाला दिलेली देणगी आहे हम्म. भारताने योग ही. तर योगशास्त्राचं सुरुवात जी आहे ती यमनियमांपासून आहे, आणि यम जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. बरोबर. आता ह्या गोष्टी काय सांगतात. अहिंसा म्हणजे काय, तर कुणालाही काया वाचा मने दुखावू नका. वा. आपल्याला लहानपणी हेच शिकवलेलं ना, चुकीचं वाईट वागू बोलू नको, नकोस. चुकीचं बोलू नको. हा. हे काय करतं, आता का नाही बोलायचं, प्रश्न हाच नवीन पिढीला ना की का नाही चुकीचं वागायचं, समोरचा माझ्याशी चुकीचं वागतो, मला तो आवडत नाही, हा, मग मी का नाही वागायचं. तर हे परत त्या चैतन्याकडे येतंय. बरोबर. ज्या वेळेला मी काहीतरी बोलते, मी काहीतरी विचार करते, ह्या सगळ्या गोष्टी स्पंदन रूप आहेत. वा. मी बोलतेय, तुम्हाला ऐकू येतंय, बरोबर. तर हे शब्द कुठे दिसत आहेत तुम्हाला,
तुमच्या कानाला त्याच्या कळतात, जाणीवा. कारण ती व्हायब्रेशन्स आहेत. बरोबर. ही व्हायब्रेशन तुम्ही डिकोड करताय. हो बरोबर. हेच जर मी वेगळ्या भाषेत बोलले तर तुम्हाला कळणार नाही, तुम्हाला फक्त शब्द ऐकू येतील. आपण एकाच भाषेत बोलतोय म्हणून तुम्हाला कळतं. तसंच नेचरची एक भाषा आहे, ती चैतन्याची भाषा आहे. चैतन्याची भाषा. आता तुम्ही ज्याला मनात विचार करता तेव्हा ती स्पंदनं मनात निर्माण होतात होय. आणि शब्दरूप ती बाहेर पडतात. बरोबर. आता जेव्हा ही चुकीची स्पंदनं असतात, हा. आता निगेटिव्ह असं काही नाही असं आपलं शास्त्र म्हणतात. खरं ते अगदी जे काही आहे ते पॉझिटिव्हच आहे. पॉझिटिव्हच आहे. पण ते पॉझिटिव्ह जेव्हा अतिरिक्त होतं तेव्हा त्याला आपण निगेटिव्ह. किंवा त्याची जागा चुकते तेव्हा ते निगेटिव्ह होतं. म्हणजे त्यामुळे- योग्य जागी ती योग्य गोष्ट गेली नाही तर ती निगेटिव्ह. अगदी बरोबर. आता हा पाण्याचा ग्लास आहे, होय. याच्यामध्ये माती पडली तर हा. मूळ माती वाईट आहे का? छे, पण ती प्यायच्या पाण्यामध्ये पडली ना. पिण्या योग्य राहणार नाही. पण त्याच मातीत जेव्हा आपण पाणी टाकतो तेव्हा रोप उगवून येतच ना. त्यामुळे तुम्ही जसं म्हणाल की जागा चुकली की त्याचे दोष निर्माण झाले, बरोबर. तसं ह्या शरीरामध्ये जी ऊर्जा वाहतीये ती जर चुकीच्या ठिकाणी कुठेतरी नको ती ऊर्जा तिथे साठली बरोबर. तर ती दोष निर्माण करते. मग त्याला आपण काहीतरी शारीरिक व्याधी म्हणतो किंवा मानसिक व्याधी म्हणतो. बरोबर. बरोबर. ऊर्जाशास्त्रामध्ये आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा नको ते जेव्हा नको तिथे असतं तिथनं काढणं वा. हीच प्रोसेस आम्ही करत असतो. हा. पण आपल्या शास्त्राने तुम्हाला सांगितलं की तुम्ही असं असं वागा, ज्याच्यामुळे ते होणारच नाही. अहिंसा काया वाचामध्ये जेव्हा तुम्ही कुणाला दुखावणार नाही त्यावेळेला तुम्ही चुकीची स्पंदनं निर्माणच करणार नाही. भले समोरची व्यक्ती वाईट वागतेय, ती चुकीचं वागतेय, मग त्याच्याबद्दल विचार करून की तो कसाच वागतो आणि मग त्यांनी कसंच केलं त्याच्यामुळे माझं कसं नुकसान झालं हे विचार करून त्याच्यातनं प्रोडक्टिव्ह काय? बरोबर. काहीच नाही. हा, पण मला कळली समोरची व्यक्ती चुकीची आहे, हा, तर मी आता ती माझी बॉस आहे समजा, तर मला अभ्यास करायचा आहे की ही अडसर आहे माझ्या मते आणि ह्याच्यावरती मी काम कसं करू, याच्यामध्ये मी माझ्यातले गुण जे आहेत ते कसे वाढवू आणि ह्याच्यावरनं उडी मारून पुढे जाऊ. अडसरापाशी थांबून उपयोग नाहीये. म्हणून शास्त्र म्हणतं की काया वाचा मने कुणाबद्दलही वाईट बोलू नका, दुखावू नका, कायम त्याच्यावरती मात करण्याचा प्रयत्न करा. इथे मात कशी करायची? आता तुम्ही समजा माझ्याशी वाईट बोलला, बरं. मी तुमच्याशी वाईट बोलतो. एक व्यवहारातलं उदाहरण बघू. आपल्याकडे कॉर्पोरेशन असल्यामुळे प्रत्येकाच्या घरात नळाला पाणी येतं. मी बादली लावली, नळ उघडला, माझ्या बादलीत पाणी आलं. आधी पाणी कोणाला मिळालं? नळाला मिळालं. अच्छा. बरोबर. मग मला मिळालं. मग मला मिळालं. ज्या वेळेला मी तुमच्याविषयी वाईट विचार करतोय, वाईट बोलतोय, माझ्यावरती तेव्हा ते वाईट आधी इथे येतंय आणि मग ते तिथे जात आहे. त्याच्यामुळे आपलं पुरातन शास्त्र सांगतं की आपल्या दुश्मनाचाही वाईट चिंतू नका. बरोबर. म्हणजे काय करा, तर इथे आधी वाईट निर्माणच करू नका. वा वा वा. ते जे काही वाईट निर्माण करणार आहात ते तुमच्या दुश्मनापर्यंत, तुमच्या शत्रूपर्यंत पोहोचेल की नाही माहिती नाही. इथे पोहोचलंय ऑलरेडी ते. मी नळ सुरू करत नाही तोपर्यंत मला बादलीत पाणी येईल का नाही माहिती नाही. नळाकडे ते ऑलरेडी आलेलं आहे. ते चांगलं असेल तर तुला चांगलं मिळेल बादलीत पाणी, ते वाईट असेल तर वाईट तुंबून तुंबून नळ तुंबणार एक दिवस, पुढे पाणी येणार नाही. तुझ्या शत्रूपर्यंत किंवा तू ज्याच्याबद्दल वाईट विचार करतोय त्याच्यापर्यंत पोहोचेल की नाही माहिती नाही. हा नळ मात्र नक्की तुंबणार आहे. त्याच्यामुळे हे करूच नको बाळा. तू चांगलं ठेव, ते वाहिनी तुझी स्वच्छ ठेव, म्हणजे सगळं स्वच्छ राहत राहील. त्याचा फायदा तुला होईल, बादलीला होईल का नाही माहिती नाही, तुला मात्र नक्की होईल. वा वा वा. विचारांना एक वळण कसं द्यावं हे याच्यातून फार छान उदाहरणातून तुम्ही सांगितलं. फार मजा आली हे ऐकताना की नवीन पिढीला आपण जे म्हणतो आहोत की त्यांना जर सांगितलं हे का नाही करायचं तर ते टाळतील. तर या उदाहरणात नक्की ते टाळतील असं मला वाटतंय की कुणाबद्दल वाईट विचार केला तर पहिला परिणाम तुझ्या शरीरावर. याच्यावरतीच असं आपल्याला म्हणता येईल का की तुझ्या ऊर्जेमध्ये त्याचा पहिला अडचण निर्माण होणार आहे. कारण पुन्हा मी ऊर्जा या परत आता मगाशी मॅडम म्हणल्या की आपण जे काही विचार करतो, जो काही शब्द आहे, आपल्या पूर्वजांनी अक्षर ब्रह्म नावाचं एक शास्त्र निर्माण केलेलं आहे, ते याच्यावरच आधारित आहे. जे काही शब्द, जे काही आपण उच्चार करतो त्या उच्चारातनं काहीतरी एक स्पेसिफिक स्पंदनं निर्माण होतात. ती स्पंदनं तुमच्यावरती असर करतच असतात आणि वातावरणावरती असर करत असतात. पहिला असर तुमच्यावरती, दुसरा असर वातावरणावरती. जसं एकच शब्द, तू शाण आहेस, हा, तू लई शाण आहेस, वाक्य एकच आहे, फक्त सूर बदलला की त्याचा अर्थ बदलला. तसंच जो तुम्ही उच्चार करताय त्याचं स्पंदन तुम्ही कसा उच्चार करताय याच्यावरती अवलंबून आहे. त्यातनं काय निर्माण करताय त्याच्यावरती अवलंबून आहे.
बरं. ते वेगवेगळ्या पद्धतीने तुमचा सूर स्वर खाली वर झाला तरीही ते बदलणार आहे. त्याच्यामुळे ते योग्य करा, म्हणजे त्याचा योग्य उपयोग होईल असं आपलं प्राचीन शास्त्र सांगतं. आणि जसं तुम्ही म्हणालात की ऊर्जेत अडसर, हां. सरांनी जसं सांगितलं की त्या नळ उघडला नाही तर ते तिथे तुंबलेलंच आहे. होय. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की मनातल्या भावना जेव्हा एक्सप्रेस आपण करत नाही, हम्म. त्या सप्रेस्ड असतात, त्या दबलेल्या असतात, तेव्हा पुढे जाऊन निरनिराळ्या प्रकारच्या गाठींचे आजार बरोबर. हे होत असतात. आता ती काय स्वरूपाची भावना आहे त्यानुसार ती कुठल्या चक्रामध्ये अडकलेली आहे अगदी खरं. हे ठरतं आणि त्यानुसार त्या त्या भागामध्ये दोष निर्माण होतात. बरोबर. आता स्ट्रेस तुम्हाला जास्त आहे, ताणतणावाचं तुमचं जीवन आहे, अति विचार करणारे तुम्ही आहात, हम्म. तर अति विचार म्हटल्यानंतर आज्ञाचक्र हे तुमचं अति काम करत आहे. त्याला आपण डबल ड्युटीवरती लावलं असं म्हणता येईल. एखादी गोष्ट मला करायची आहे, हां. माझ्या मनात आधी विचार येतो म्हणजे ती स्पंदनं निर्माण झाली होय. आणि मग मी ती करते, हां. मी ते बोलते किंवा ती क्रिया करते, हम्म. म्हणजे ती ऊर्जा वापरली गेली. बरोबर. बरोबर. माझं जे आभामंडल आहे, ऑरा आहे, तो स्वच्छ झाला, परत अगदी. तो रिकामा झाला, सो मला हलकं वाटतं. बरोबर. पण मला वाटतंय, मी त्याच्यावरती वेगळे वेगळे विचार करते आणि मी ते करत नाहीये, कृतीत येत नाहीये. म्हणजे ती स्पंदनं, ती ऊर्जा ती साठत राहिली. आता ती अतिरिक्त झाली. हो. अतिरिक्त झाल्यानंतर त्याचा भार हा आज्ञाचक्रावरती येतो आणि अतिविचाराने नंतर डोकं दुखायला लागतं. बरोबर. असं जर वर्षानुवर्ष चालत राहिलं तर पुढे जाऊन कुठेतरी ब्रेनवरती बरोबर. न्यूरोलॉजिकल काही प्रॉब्लेम हे काही वर्षांनी सुरू होतात. हो. कारण सतत ते प्रेशर आहे, बरोबर. त्या सगळ्या पेशींना जी आवश्यक ऊर्जा आहे ती मिळत नाहीये. मिळत नाहीये. शरीर ह्याला योगशास्त्राने अन्नमय कोश म्हटलंय. होय. अन्नावरती चालणारं हे शरीर आहे, पण पुन्हा एकदा ते साधन आहे. हो. कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी साधन जे आहे ते अन्नावर चालतं, होय. पण ह्या साधनाला चालवणारा ते जे आत्म आहे ते ऊर्जेवर चालतं, ऊर्जेवर. चैतन्यावर वा, चालतं. वा, वा. हां. ते जे आहे ते हे चैतन्य त्या प्रत्येक पेशीला मिळतं आणि ती पेशी काम करते. वा, वा. हां. विचार न करता आपण काम करूच शकत नाही. खरंच आहे. खरंच आहे. जोपर्यंत माझ्या मनात मी रोज स्वयंपाक करते तर मग त्यात काय विचार करायचा, हां. करायचा. मी ठरवलं की आज मी घरी गेल्यानंतर विचार नाही करणार, मी डायरेक्ट जाणार आणि स्वयंपाक करणार. म्हणून मी घरी गेले आणि बसले, नाही मी विचार नाही करणार, मी करणार डायरेक्ट. पण काय करणार, होय. जोपर्यंत मला ठरवत नाही की मी कुकर लावणार आहे हां. किंवा मी कणिक मळणार आहे, तर हे जोपर्यंत मी ठरवत नाही तोपर्यंत माझे हात तो डबा घेत नाही, बरोबर. ती वस्तू घेत नाही. अगदी मी कुकर लावायचं ठरवलं तरी मला ठरवावं लागतं की मग वरण भाताचा लावू का डाळीची खिचडी टाकू. हां. 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 जोपर्यंत मी ठरवत नाही तोपर्यंत माझे हात, माझे पाय, माझे डोळे काम करत नाहीत. खरं. सो काम करवणारं जे आहे ते चैतन्य, बरोबर. वा, वा, वा. आणि त्या चैतन्याशी तुमची सांगड घालणारा अध्यात्म आहे. वा. नमस्कार. पर्ण डिजिटल म्हणजेच दृकश्राव्य दिवाळी अंक 2023मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पर्ण दिवाळी अंकामधून आजपर्यंत अनेक विषय आपण मांडलेले आहेत. यावर्षीचा विषयसुद्धा तितकाच वेगळा आहे, संस्कृती. आपण नेहमीच म्हणतो की ही आपली संस्कृती आहे किंवा तमुक आपली संस्कृती नाही. येणाऱ्या नवीन पिढीला संस्कृती म्हणजे काय याची माहिती व्हावी, यासाठी या विषयाचा वेध घेण्याचं आम्ही ठरवलं. या विषयाच्या अनुषंगानं त्यातल्या अभ्यासू मान्यवरांशी, विचारवंतांशी आम्ही संपर्क साधला, त्यांच्याशी संवाद साधला आणि या विषयाचा अभ्यास केला. आता या सर्व मंडळींचा अभ्यास, त्यांचे अनुभव, या अनुषंगानं संस्कृतीची व्याख्या केलेली दिसते. आता यामध्ये नवीन पिढीनं काय घ्यायचं, तर वास्तवाचं भान आणि भविष्याचा वेध घेत ही संस्कृती विस्तारायला हवी. आणि म्हणूनच पर्णच्या डिजिटल दिवाळी अंकामधून, पर्णच्या साईटमधून या संस्कृतीचा अभ्यास आम्ही तुमच्या सर्वांसमोर मांडलेला आहे. त्याचा सर्वजण लाभ घेतीलच अशी आशा आहे. ज्यांनी ज्यांनी पर्णसाठी मुलाखती दिल्या ते सर्व मान्यवर, पर्णचे टीम, जाहिरातदार, हितचिंतक या सर्वांनाच दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.